नाही, याच्यामध्ये आमचा जे डेटा आहे ते आम्ही जे आपले पासपोर्ट डिपार्टमेंट आणि आपलं जे व्हिजा देतात त्याच्यासोबत आम्ही माहिती घेत आहे त्याच्याकडून. आतापर्यंत आमच्याकडे जवळपास 111 लोकांची माहिती आलेली आहे. ते सूचना जे आहेत ते मीडियाद्वारे सुद्धा लोकांकडे पोहोचलेली आहे. आणि जे दिवस दिलेले आहे केंद्र शासनाने तेवढ्या दिवसामध्ये त्याने बंधनकारक आहे आपले देशापासून परत त्याच्या देशामध्ये जाणे. तर त्याच्या अनुषंगाने त्या सर्व लोकांना आपण माहिती पोहोचलेली आहे आणि आपल्याकडे एकंदरीत जे डेटा आहे ते आतापर्यंत 111 पर्यंत गेलेलं आहे आणि त्या सर्वांना आपण सूचना दिलेली आहे. वाढण्याची सूचना आहे का ही? हा आकडा जो आहे तो वाढण्याची सूचना? हा, याची वाढण्याची शक्यता आहे कारण आमच्याकडे संपूर्ण डेटा अजून आलेला नाही आहे. ते डेटा आमच्याकडे बहुतेक उद्यापर्यंत येऊन जातील आणि त्या सर्व लोकांपर्यंत आम्ही माहिती सर्वाधिक कशासाठी आलेले आहेत हे? पाकिस्तानी नागरिक आणि लॉंग व्हिसा आली कशासाठी आलेले आहेत? नाही, त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचे व्हिजा त्याने घेतलेला आहे ते वेगवेगळ्या प्रकारचे आहे. काही टुरिस्ट म्हणून आहे, काही जे आहे ते काही इलाज करण्यासाठी या ठिकाणी आलेले होते. त्याचे वेगवेगळ्या प्रकारचे आहे. पण तरी जे काही प्रकार असेल केंद्र शासनाची डायरेक्ट सूचना आहे तर त्याच्या अनुषंगाने कारवाई होते. लॉंग व्हिसा समोर ते येण्यासाठी काय अल्टिमेटम त्यांना असणार आहे का? आपण त्यांचे प्रयत्न करतो. तेव्हा केंद्र शासनाने जे डायरेक्शन दिलेलं आहे ना त्याची एक्झॅक्ट अंमलबजावणी होती. केंद्र शासनाने देखो माझ्याकडे त्याचा एक्झॅक्ट नंबर आम्हाला आठवण नाही आहे, पण त्याच्यामध्ये काही लॉंग व्हिजा पण आहे, काही शॉर्ट व्हिजा पण आहे, ज्याच्यामध्ये टुरिझमसाठी पण आहे, रिलिजियस हे आपला काय म्हणतो इलाजसाठी सुद्धा काही लोक आलेले आहे. आणि इलाजसाठी जे लोक आलेले आहेत त्यांना माझी माहितीप्रमाणे आय थिंक 29 पर्यंतची मुभा आहे. तर त्याच्या अनुषंगाने त्यांनी तातडीने कारवाई करण्यासाठी आपण सूचना दिलेली आहे, त्याची अंमलबजावणी होती.